कोकणात शिस्तीतच राहायला पाहिजे, हा नाही तर पोलीस फटकवतात. आमच्या कोकणात येऊन बघा, मच्छी कढी खाऊन बघा, प्रसन्न होईल मन, सुंदर माझा कोकण. जो कोकणाचा कॉन्सेप्ट आहे ना ते निघून जाईल. कोकण म्हणून जे आहे ना ते निघून जाणार. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय आपल्या लॉगमध्ये. कारण असं होतं की माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर माझ्या धर्मपत्नींचं माहेर आहे कोकण आणि म्हणून मी कोकणात फिरायला आलो आहे. तसं कोकणात मी बऱ्याचदा फिरायला आलो आहे, पण यावेळी माझ्यासोबत एक प्रॉपर गाईड असणार आहे आणि तो गाईड मला गाईड करणार आहे कोकण कसं फिरायचं, कुठे काय आहे. आणि पहिलं ठिकाण आहे मुरुड. हे जे मुरुड आहे, मुरुड जंजिरावालं मुरुड नाही आहे, दापोलीवालं मुरुड आहे. तेच मुरुड आहे जिथे महर्षी कर्वे यांनी जन्म घेतला आणि स्त्रियांसाठी ते लढले. त्यांचं कार्य असं आहे, विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह ही जी प्रथा आहे ही त्यांनी सुरू केली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांचा एक मौल्यवान वाटा आहे आणि म्हणूनच त्यांना भारतरत्न हा पुरस्कार भेटला होता. त्याच महर्षी कर्वेंचा जन्म इथे मुरुडमध्ये झाला. आणि तुम्ही माझ्या मागे बीच पाहत असाल तर अतिशय सुंदर, शांत आणि रिस्क झिरो असा हा बीच आहे. कारण इथे पाणी उथळ आहे. आवाज तर तुम्हाला येत असेल लाटांचा. बरं मित्रांनो, मुरुड बीचवर फिरत असतानाची सर्वात स्पेशल गोष्ट अशी आहे की इथे आपल्याला डॉल्फिन बघायला मिळतात. आणि जेव्हा मी इकडे एंट्री केली तेव्हा रस्त्यावरच आम्हाला एक जण भेटला आणि म्हणाला, चलो तुमको डॉल्फिन दिखाता हूं. पण मला काही जायचं नाही आहे समुद्रात, कारण मला भीती वाटते. नेहमीच स्काय डायव्हिंग, समुद्र असू देत, पाणी असू देत, आग असू देत, मी कधी खेळत नाही आणि म्हणून मी काही तिकडे जाणार नाही आहे, तो अनुभव मी घेणार नाही आहे. पण जर तुम्हाला डॉल्फिन बघायचे असतील तर तुम्ही मुरुड बीचवर येऊ शकता आणि इकडनं तुम्ही राईड घेऊ शकता. मित्रांनो, आत्तापर्यंत बऱ्याचदा मी कोकणात फिरायला आलो आहे, पण कधीच घावणे खाल्ले नव्हते. आज पहिल्यांदा आपल्या गाईडने आपल्याला गाईड केलं आहे की एकदा घावणे खाऊन बघा. आणि ते ऑमलेटसोबत घावणे खाणार आहे मी, चटणीसोबत खाणार आहे. पहिला घास जो घावण्यांचा मी मारला चटणीसोबत, अर्धा किलो लाळ माझ्या तोंडात अजूनही आहे आणि मी अजून 2-3 घावणे खाणार आहे. एक नंबर टेस्ट आहे. जर तुम्ही मुरुड बीचवर येत आहे आणि मुरुड बीचवर तुम्ही नाश्त्याच्या टायमिंगला येत आहे, जे यायला हवं, तर घावणे नक्की ट्राय करा. आणि इथला ऑमलेट पाव सुद्धा मस्त आहे. मी ऑलरेडी 1 प्लेट संपवलेली आहे आणि आता मी घावण्यांवर ताव मारणार आहे. ते बघा, दुसरी प्लेट ऑमलेटची आलेली आहे. आपले किती झाले टोटल? 340. घावण्यांची 1 प्लेट कितीला आहे? 80 रुपये. आणि ऑमलेट 60 रुपये. मस्त होत्या. कॉपी पकडून ना. आपण जर कोकणात फिरायला आलोय तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी 6 वाजता उठायचं. कितीही उशिरा पोचला असाल तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठायचं आणि समुद्रकिनारी यायचं. कारण जो फील सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आहे ती मजा त्यानंतर नाहीये. त्यामुळे जर तुम्ही आलायत बीच फिरायला तर लवकरच उठा, आपल्या झोपेला हकलून द्या आणि बीचवर येऊन या स्वर्ग सुखाचा आनंद घ्या. तरच तुम्हाला मजा येईल बीचवर आल्याची. आणि तुम्ही 10 नंतर आणि 4च्या अगोदर दुपारचा जो टायमिंग आहे तेव्हा जर तुम्ही बीचवर आले तर मित्रांनो, तुम्ही फक्त एकच गोष्ट घेऊन जाल आणि ती म्हणजे TAN, टॅन. जॉब बी करण्यापेक्षा बरं, जॉब करण्यापेक्षा स्वतःचा धंदा असेल तर बरं पडतं. तुम्ही जॉब केलाय का अगोदर? जॉब केला ना, मुंबईला पण होतो मी. 10 वर्ष मुंबईला होतो. किती वर्ष? मुंबईला होतो 10 वर्ष. 10 वर्ष मुंबईला हा होते. हा. त्यानंतर तुम्ही इकडे येऊन हे चालू या केलं. वेळेला तुम्हाला घरी 15 एक वर्ष आली मला गावाला येऊन. नंतर मी रिसॉर्टमध्ये होतो ना, रिसेप्शनमध्ये होतो. हा हा. 2-3 रिसॉर्टला काम केलं पहिलं. मुंबईला जेव्हा होते तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आता इकडे आपण घर घ्यावं आणि इकडे सेटल व्हावं, असं काय वाटलं नाही? मग तिकडे गेल्यानंतर माहिती पडलं 10 वर्षानंतर असं वाटतं इकडे डेव्हलप झालं ना, त्याच्यामुळे इकडे आलं. अच्छा. तिकडे म्हणजे असं मुंबई आणि इकडे जेव्हा तुम्ही कॉल घेतला तेव्हा काहीतरी असं वाटलं असेल ना की कठीण आहे? हा, नाही इकडे कसं, इकडे डेव्हलप झाल्यानंतर मग आपलं फॅमिलीमध्ये राहता येईल ना एकत्र. आई वडील इकडे होतो ना, हा हा. आम्ही तिकडे राहायचो, हे इकडे राहायचे, मग मला एकत्र कुठे सेटल होत आहे. त्या हिशोबाने इकडे आलो. तुम्ही 10 वर्षानंतर जेव्हा इकडे आले हा, तेव्हा तुम्हाला काय वाटतं, तुमचा डिसिजन बरोबर होता की चुकीचा होता? नाही बरोबर होता. आणि आता कोकणातली माणसं कोकण सोडून मुंबईला जातात काम करायला, कारण इकडे डेव्हलपमेंट नाहीये. हा हा. त्याच्यामुळे पण आता नाही, आता मुंबईतली लोक इकडे येतात. असं आता मुंबईतली लोक इकडे यायला लागले, जी पहिली स्थायिक झाली होती ना. हा. पुण्यातली लोक पण पहिले इकडचे सर्व आहेत ना, म्हणजे जे बागायती वगैरे आहेत ते बरेच लोक पहिले पुण्याला स्थायिक होते. पण आता पुण्यातून ते इकडे यायला.
तिकडचं विकून इकडे पण येणार आहे सेटल व्हायला. आणि तुमच्या हाताला एवढी टेस्ट आहे, म्हणजे मी ऑमलेट इथे मी मुरुडमध्ये आलोय मुंबईहून, हा हा. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. अच्छा मी रिस्क घेतली होती ऑमलेट मागून, आणि घावणे तर माझ्या मिसेसने मागवले होते. अच्छा. कोकणामध्ये घावणे चांगले मिळतात, पण मी जी चटणी खाल्ली तुमच्या हातची एकदम फ्रेश वाटली, चांगलं वाटलं. हे स्किल कुठून आलं यार? नाहीच की आता हे मिसेस बनवते बाकीचा, आपण हा मदत करतो. बाकी मी पण बनवतो जरा, पण ते घावणे वगैरे सर्व तेच बनवतो. ओके, म्हणजे त्यांच्या हाताला टेस्ट हा आहे. हा हा. So तुम्ही दोघांनी मिळून एक बिझनेस सेट केला आणि आता फॅमिली. आणि पहिला रिसॉर्ट पण चालवायचं ना, म्हणजे किचन वगैरे चालवायचं ना पहिल्यापासून, हा त्याच्यामुळे ते नॉलेज होतं. नाही छान. आणि आम्ही फ्रेश द्यायचा प्रयत्न करतो, कारण आपण कोणाचं समाधान व्हायला पाहिजे असं. हा, खाल्ल्यानंतर उगाच काहीतरी आज जायचं नाही, उगा कस्टमर टिकून राहतो ना, कस्टमर कंटिन्यू होतो ना. म्हणजे तुम्ही आपण नेक्स्ट टाइम आलात तरी इथे जाणार ना. 100%. मुंबईला आम्ही कुलाबाला राहायचो. कुलाबाला राहायचे? कुलाबाला राहायचो. कुलाबाला राहायचे तुम्ही? हां हां. एअरलाईन्समध्ये काम करायचं ना, म्युच्युअल ट्रॅव्हल्स म्हणून होते, तिथे काम करायचं. ओके. चर्चिल चॅम्बर्समध्ये. आणि तुमच्याशी बोलताना तुमचं कम्युनिकेशन पण मला असं गेटवेच हेवी वाटतंय, म्हणजे असं गावाकडचं कम्युनिकेशन नाही वाटत, प्रॉपर एज्युकेटेड पर्सनचं कम्युनिकेशन वाटतंय. ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायचो मी. पासपोर्ट विसपोर्ट सर्व बनवतो, व्हिजा सर्व आम्ही कॉन्सर्टला जाऊन आम्ही स्वतः. ओके. आणि तुम्हाला काय वाटतं की हे जे कोकणात आता डेव्हलपमेंट चालू आहे हां आणि जागा ज्या बाहेरच्या लोकांना विकल्या जात आहेत, हां. तुमच्याकडे तो प्रकार चालू आहे की नाही? आहे चालेल चालेल. म्हणजे कुठेतरी स्टॉप व्हायला पाहिजे, कोण स्टॉप व्हायला पाहिजे कुठेतरी. आत्ता तरी कुठेतरी स्टॉप आहे. कोकण जे कोकणाचा कॉन्सेप्ट आहे ना, ते निघून जाईल. कोकण म्हणून जे आहे ना, ते निघून जाणार. डेव्हलप होत गेलं की बिल्डिंग उभे राहणार, टॉवर उभे राहणार, म्हणजे ते शहर आणि याच्यात काय फरक नाही राहणार. आता आता हे आहेत ना डोंगरिंगर आहेत, ते बऱ्यापैकी सेल झालेले आहेत. हो, हां, सेल तुम्हाला जे समोर डोंगरिंगर दिसतात ना, हा, ते बऱ्यापैकी सेल झालेले आहेत. काय बोलताय? हां, काही वर्षानंतर ते डेव्हलप होणार खरं. आणि ते सेल झाले ते आपल्या लोकांना नाही झालंय, नाही बाहेरच्या बाहेरच्या लोकांना. लोकांना. हां. काल घर बघायला फिरत होतो, अच्छा. तिथे जे मोठे मोठे हॉटेल आहेत, हां, जे रिसॉर्ट आहेत, ते स्थानिकांचे आहेत की बाहेरून आलेले? अर्धे स्थानिकांचे आहेत, अर्धे बाहेरचे. अर्धे बाहेरचे? हां हां. अर्धे बाहेरचे आहेत. हां हां. म्हणजे आता जे काही मोठे मोठे रिसॉर्ट दिसतात ना, ते बाहेरचे आहेत. ते बाहेरचे आहेत. हां हां. अच्छा. आणि जे होमस्टे देत आहेत ते फक्त ते स्थानिक घरगुती आहेत, ते घरगुती आहेत. आहेत? बरं, मला छान वाटलं. ओके आणि तुमच्याशी बोलून पण मला छान वाटलं. ओके. थँक्स. या परत. नेक्स्ट टाइम मी नक्की येईन. हो चालेल. मित्रांनो, बऱ्याचदा बीचवर जेव्हा आपण येतो तेव्हा कन्फ्यूज होऊन जातो की फोटो कसे काढायचे. सर्वात पहिलं आपल्याला बघायचं आहे सूर्य कुठे आहे, आणि सूर्याच्या दिशेलाच उभं राहायचं आहे. जर तुम्ही असे उभे राहिलेत तर तुमच्या कॅमेरामध्ये तुमचा चेहरा ब्लॅक दिसेल आणि मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्राईट दिसेल. म्हणून आपल्याला सूर्याकडे बघायचं आहे. आणि राहिला विषय पोजचा, तर इकडे येऊन असं असं हे नॉर्मल होतं. एका फोटोग्राफरला उभं करायचं आणि त्याला सांगायचं मी जे काही करेल तू फोटो खेचत राहा. आता फोटोग्राफर म्हणजे कोण? आपल्यासोबत आलेला मित्र, मैत्रीण, कधी कधी बहीणसुद्धा असू शकते. प्राची, तर फोटो काढ माझे. हे फोटोज बघा, नॅचरल, कॅन्डिड. फक्त आपल्याला बघायचं आहे. सपोज आपण इकडे तिकडे बघतोय, तिकडनं आपल्याला दिसतोय पोपट उडताना, पाहिला. समुद्र बघतोय, केस उडतायत तर आपण केस ठीक करतोय, स्लीव्ज ओव्हर करतोय. हे जे मी गळ्यात घातलंय हे माझ्या मिसेसचा स्कार्फ आहे, पण या टी शर्टवर सूट होतोय त्यामुळे हा या टी शर्टचाच स्कार्फ पडतो आणि फोटोमध्ये तर आणखीच सूट होईल मला असं वाटतंय. सो असा टी शर्ट आणि असा स्कार्फ, मेल स्कार्फ तुम्ही घेऊ शकता. आणि ही शॉर्ट्स टी शर्ट कुठून मागवले, तुम्हाला डिटेल हवे असतील तर मला DM करा, मी तुम्हाला सांगेल. ओव्हरऑल फोटोग्राफी इकडे आपली चालू आहे. आणि फोटोग्राफी करताना ज्या चुका आपण करतोय त्या न करता समुद्रावर या, समुद्राकडे बघा. जो हॅपीनेस आपल्या चेहऱ्यावर दिसेल आणि ज्या मुमेंट्स आपण एन्जॉय करतोय, आपल्यासोबत आलेल्या माणसाला फक्त त्या मुमेंट्स इझिली कॅप्चर करायला सांगा आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता. आणखी एक गोष्ट, जर तुम्ही फोटो काढताय तर तुमच्या बॅकग्राऊंडला काय चालू आहे हे सुद्धा तुम्ही बघायला अजिबात विसरू नका किंवा ही चूक करू नका, कारण तुमचे फोटोज चांगले येतात पण बॅकग्राऊंडला कोणीतरी उघडा नागडा फिरत असतो. सो ते अवॉइड करा. आणि जेव्हा फोटो काढता तेव्हा नॅचरल राहा, कॉन्शियस अजिबात होऊ नका, चेहऱ्यावर स्माईल ठेवा, मजा येईल आणि फोटोसुद्धा खूप छान येतील. आता हे फोटोज बघा कसे आलेले असतील. बीचची एक गोष्ट मला जी आवडली आहे मित्रांनो, ती अशी आहे की तुम्ही बघत असाल की तिथपर्यंत लोक गेली आहेत चालत आणि पाणी एकदम प्लेन आहे, म्हणजे मध्येच असं कुठे खोल वर खाली असं काही नाही आहे, त्यामुळे रिस्क अजिबात नाही आहे. हे बघा, मी ऑलरेडी आता एवढ्या लांब आलेलो आहे, बीच तिथे संपतोय, पाणी तिथपर्यंत जात आहे
मी मला वाटतं जवळपास 100 फुटापर्यंत चालत आलेलो आहे. आणि आणखी जर बघत असाल तर आणखी तिकडे 500 फुटापर्यंत लोक गेलेले आहेत, पण पाणी तरी सुद्धा खोल नाहीये आणि मस्त आहे, थोडी सुद्धा घाण नाहीये. मावशी काही घाबरू नका, फक्त मी काही प्रश्न विचारतो, त्यांची तुम्ही उत्तर द्या. प्रश्न हा आहे की आता मी तुमच्या हॉटेलमध्ये आलो, तर हे हॉटेल नाही, होमस्टे टाईप तुम्ही बनवलंय, रूम काढलेत, घरगुती जेवण तुम्ही देता. कोणाला मासे खायचे तर मासे तुमच्याकडे आणून दिल्यानंतर तुम्ही त्यांना शिजवून देता. हो हो पूर्ण मुरुडमध्ये असंच चालू आहे का? हो हो सगळीकडे असंच चालू आहे. आणि जे आता समजा मी इकडे राहिलो तर तुम्ही मला 2-3 प्रकारच्या रूम दाखवल्या, त्यातली मी 1000 रुपयेवाली रूम घेतली. मी ओव्हरऑल सगळीकडे मुरुडमध्ये फिरलो आणि मला इथे स्वस्तात आणि मस्त रूम भेटले तुमच्याकडे. तर इकडे जो होमस्टे आहे आणि जे हॉटेल आहेत, तर तुम्हाला असं वाटतं का त्यांचं दोघांचं काही असं कॉम्पिटिशन चालू आहे की बाबा हॉटेलवाले जास्त पेड म्हणजे जास्त रेट लावतायत? नाही ते काय सांगू शकत नाही. मी पाहुणे आलेली माझ्या पोरीकडं, आणि मी ह्यांचं काय सांगू शकत नाही. आमच्याकडे येतात माणसं, आम्ही घेतो. बरं. आमच्या कसे एसी बिशी नाही, साध्या रूम आहेत. आणि आमच्याकडे घरगुती जेवण असतो, आमच्याकडे तयार काही नसतो. जेव्हा माणसं येतात ऑर्डर देतात तेव्हा आम्ही त्यांना करून देतो. ओके. नाही म्हणजे एसीची तरी ते गरजच नाहीये, कारण पूर्ण चारी बाजूनी झाड आहेत आणि त्याच्यामध्येच तुम्ही हे बनवलेलं आहे. हो. आता तुम्ही मालक आहेत, ते रूम चालवायला घेतलेले. तुम्ही रूम चालवायला घेतली आहे, ते मालक आहेत. 5 रूम आहेत. ते मोठे वरती 2 हॉल आहेत आणि इथे ह्या 3 रूम, ही एक सर्वात छोटी आहे, ही 3 नंबर मोठी आहे, ती 1 नंबर मोठी आहे. ही 2 माणसांसाठी बरोबर आहे. आता मला सांगा की तुमच्याकडे जर यायचं असेल तर ऍडव्हान्स बुकिंग पण तुम्ही घेता का? हो घेता. मग त्याची जाहिरात वगैरे कशी करता तुम्ही? नाही, आम्ही जाहिरात काय करीत नाही. इथे लोक येतात, फोन घेऊन जातात, ते फोनवरनं बोलतात. अच्छा, म्हणजे एकदा आलेली लोक हो परत येतात. आणि अडचणी काय येतात हे सगळं सांभाळताना? काही अडचणी येतात? म्हणजे तुम्ही तर पाहुणे आहेत, तुम्ही तुमच्या मुलीकडे आलेला आहात, तुम्ही बघताय जवळ. हो, मी 4 वर्ष तिला मदत करायचो. हा 5वा वर्ष आहे, तिने रूम घेतला नाही. हो. तर काय अडचणी येतात? म्हणजे जे आहे तेच. काय नाही अडचण कशाला येईल, आपण घरगुती जेवण करून देतो, अडचण येण्याचा प्रश्नच नाही. आम्ही तिथे लिहून घेतो, तुम्हाला कसं पाहिजे जेवण, ड्राय मच्छी पाहिजे, कोलंबी पाहिजे की फ्राय कोलंबी पाहिजे, मच्छी फ्राय पाहिजे की रसभरली पाहिजे, रसा पाहिजे, हे आम्ही करून देतो. मग ते भानगड होण्याचे संबंध आम्ही लेखी लिहूनच घेतो. म्हणजे कोणी उद्या बोलायला भानगड करता का आम्ही नाही, हे लेखी लिहून तुम्ही दिलात तसं आम्ही बनवलंय. परत हे काय बरोबर, ते म्हणून आम्ही पहिला लेखी करून घेतो. ही कोलंबी आणले, अर्धी फ्राय, अर्धी ड्राय, अर्धी रसा, हे लेखी करून घ्यायचे. नंतर म्हटले कमी झाली जास्त झाली, तुम्ही जे 3 वाटे घातले, 3 वाट्यात आम्ही व्यवस्थित करून दिले. आता तुम्ही एकदाच जर फ्राय केली असती तर भरपूर आली असती. आता 3 वाटे केल्यावर तिकडं अर्धी, इकडं अर्धी, इकडं अर्धी, असं होणार. बरोबर. नाही, इथे मी बघतोय आजूबाजूचा परिसर तुम्ही अतिशय छान ठेवलेला आहे. गाडीला पार्किंगला पण जागा आहे, माझी 4 व्हीलर तिथे लागली आहे. आता रात्री मी पाहिलं तर तुम्ही 11-11:30 वाजता आम्ही रात्री आलो, तर असे किती वाजेपर्यंत तुम्ही एंट्री घेता? ते माणसं येतील ना, तो पोरगा तिकडे आमचा आहे, त्यांनी फोन केला म्हणून आम्ही गेलो. आम्ही झोपलो होतो. 12-12, 2-2, 3-3 वाजेपर्यंत आम्ही जागतो. पर्यटक असले की, जास्त पर्यटक असले की. हे लोक पिणारी लोक काही लवकर जेवते नाही, आम्हाला लेट होतं झोपायला. अच्छा, म्हणजे समजा त्यांनी जर जेवणाची ऑर्डर दिली आहे तर त्यांचं जेवण बनवून सुद्धा मग तुम्हाला त्यांची वाट पाहावी लागते. हो, वाट पाहावी लागते. मग ते 2ला आले तर त्यांना 2ला जेवायला द्यावं लागतं. पण म्हणजे तुम्ही अशा प्रकारे पण काळजी घेताय? हो. आपल्याकडे आले, आपण रूम दिले, त्यांच्या जेवणाची ऑर्डर घेतली, मग त्यांना द्यायलाच पाहिजे. बरोबर. आमच्या कोकणात येऊन बघा, मच्छी कढी खाऊन बघा, प्रसन्न होईल मन, सुंदर माझा कोकण. वा, मस्त बोललात तुम्ही. मला तर कोकणाची आवड आहेच आणि मी कोकणात येतो, पण यावेळचा माझा अनुभव थोडा वेगळा आहे, कारण माहिती असलेला माणूस माझ्या सोबत आहे. आणि तुम्ही जे आम्हाला रूम दिलीत, जसं तुम्ही आमच्याशी बोललात, कसं असतं एखाद्या अनोळख्या ठिकाणी जेव्हा आपण जातो
तेव्हा जसं चालू आहे आता घडामोडी जशा चालू आहेत चालू आहे. हो की मी आता माझी बहीण आहे सोबत, हो माझी धर्मपत्नी आहे, हो तर दोघींसोबत फिरतोय आणि मी एकटा आहे, हो तर भीतीचं वातावरण पण थोडं कधी कधी निर्माण होतं, कारण हो. कोकणात जंगलातले रस्ते आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. आहे. आणि एवढ्या रात्री जेव्हा मी आलो तुमच्याशी बोललो तेव्हा खूप कम्फर्टेबल वाटलं मला. हो आणि म्हणून मी हा व्हिडिओ माझ्या युट्यूबमध्ये टाकतोय. हो काय आणि इकडे लिहून ठेवलेलं आहे काय काय कसं जायचं समुद्रावर, कसं यायचं हे पहिला तिथं लिहून ठेवलंय. हा लोक बारीक कपडे अंडरवेअर वर येतात तर बरं नाही ते. बरोबर. पोलीस लोक मारतात. हा मग आपल्या इथे आलेल्या माणसांना पहिली सूचना, बरोबर, हा गोवा नाहीये, हा हा कोकण आहे. हा कोकण आहे, कोकणात शिस्तीतच राहायला पाहिजे, हा नाही तर पोलीस फटकवतात. हा मग म्हणणारी माणसं कुठल्या रूमला आलेत, कुणाकडे आलेत, हा हा आमचं नाव खराब होतं. संस्कृती जपली पाहिजे. जपली पाहिजे म्हणून त्यांना हे वाचायला सांगायचं, हे लिहिलंय हे वाचायचं आणि मग समुद्रावर जायचं हा आणि तशा पद्धतीने यायचं, असा आमचा नेम आहे. उद्या तिथं मारलं ना आम्हाला बोलवलं तर तुम्हाला रूम खाली करायला लावणार, बरोबर असा आमचा नेम आहे. बरोबर. हे नेम वाचायचं नाही जायचं. तुम्ही तोकड्या कपड्यावर याल, पोलीस मारणार, मग ते विचारणार हे कुठल्या रूमला आहेत, कुणाकडे आलेत, आणि मग आपलं नाव खराब होतं. बरोबर. नाही आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे आणि आपल्याकडे आलेले पर्यटकांना मार पडले नाही पाहिजे, ह्याची आम्ही दखल घेतो. बरोबर, पर्यटकांनी पण त्याची शिस्त पाळली पाहिजे. हा शिस्त पाळली पाहिजे. उद्या मार पडले ते आपल्याला पण दुःख होतं ना, आपल्या रूम मध्ये माणसं आली त्यांना मार पडले. हा बरोबर. मार पडू नये म्हणून हे पुढे लेखी लिहून ठेवलेलं आहे. हे वाचून समुद्रावर जायचं आणि पद्धतशीर यायचं. मुरुड मध्ये हा म्हणजे मुरुड हा या गावाला हा तुम्ही किती ओळखता? माझा आजोला येते, आजोळ आहे का? माझ्या आईचा माहेर इथे, माझ्या पोरीचा सासर इथे, आणि अच्छा मी हरणाई फणसवाडीतली सुरेखा सुरेश निवाते, हरणाई फणसवाडी. अच्छा माहेर माझा राजवाडीत हरणाई मध्येच. अच्छा. हा. मुरुड बद्दल काय बोलाल तुम्ही? मुरुड मध्ये मुरुड छान आहे, बामण वस्ती आहे ही. हा आम्ही या लोकांना सांगतो जास्त ओरडायचं नाही, इकडे बामण वस्ती आहे हा आणि पद्धतशीर राहायचं. हरणाई बंदरला जा, हा आमचा सुवर्णदुर्गला किल्ला आहे बघून जा. हा हा सुवर्णदुर्ग आमचा किल्ला काय आहे, भारी आहे, एक नंबर. हा सुवर्णदुर्ग पाहून जा, आनंद घेऊन जा. आमचं कोकणात हरणाईचीच आहे. नाही, मला खूप छान वाटलं मुरुडला आलो मी. आणि आनंद प्रत्येकाचा वेगळा असतो. हो सकाळी गेलो, समुद्र पाहायला स्वच्छ होता, हा तिथे माणसं भेटली, त्यांना माहिती विचारली, ती पण माणसं चांगली भेटली. तुम्ही इथे आलात, कम्फर्टेबल वाटलं, भीतीचं वातावरण अजिबात नव्हतं. हा आलो, आरामात राहिलो आणि आता आरामात चाललोय, काहीच स्ट्रेस नाहीये. मला वाटतं पुढचा जो प्रवास आहे माझा हो तो सुद्धा असाच होईल. हो आता मी निघालोय हरणेकडे जायला, मला वाटतं दाभोळकडे जायला निघालोय मी. हा हा बघूया आमची दुर्गादेवी बघितली काय? दुर्गादेवी पण एक नंबर भारी आहे. दुर्गादेवीचं मंदिर मध्ये पण मी जाणार आहे. हा अरे बापरे. सुटे बघितला, किल्ला पण बघून जा. हो हो हा सगळं आमचा बघून जातो. हरणाईचा सुवर्णदुर्ग किल्ला पाहून जा, प्रसन्न होईल मन सुंदर माझा कोकण.